नेरूळ येथील डी.वाय. पाटील डेंटल कॉलेज समोरील मुख्य रस्त्याच्या कडेला पार्किंग केलेल्या गाड्यांवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसरच्या आदेशाने जॅमर लावण्याची कारवाई झाली असून गाडी सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांकडून वॉर्ड ऑफिसर जयंत जावडेकर सुमारे 5,000 रुपयांचे दंडात्मक शुल्क बेकायदेशीरपणे आकारत आहे, ज्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे। मी डी.वाय. पाटील मधला स्टुडंट आहे। माझं नाव सोहम पारधी आहे। तर आमचं पार्किंग अलॉटेड आहे आम्हाला सर्व्हिस रोडला, पण आज काय इव्हेंट होतं त्याच्यामुळे तिथे ब्लॉक केलेलं आहे, बॅरिकेड आहे। तर आम्ही कॉलेजच्या समोर लावली, तर तिथे आम्हाला आज 5,000 ची फाईन लावली आहे नवी मुंबई महानगरपालिकाने। तर 5,000 फाईन आम्ही भरायला आलो इथे। तर आम्ही विचारलं एवढी फाईन काय, तर फाईन मध्ये आम्हाला आधी तर सांगितलं 4,500 फाईन टोईंगचे आहेत, पण आमची गाडी अजूनपर्यंत टो नाही गेलेली आहे, जागेवरतीच आहे, आणि बाकीचे 500 रुपये आहेत ते क्लॅम्पिंगचे आहेत। तर ही जी फाईन आहे ती आम्ही त्यांना सांगितलं लिखित आम्हाला दाखवा, तर त्यांनी एक प्रोव्हिजन ऍक्ट वगैरे आम्हाला काहीतरी दाखवलं, पण आम्हाला काही एवढी नॉलेज नाही त्याच्याबद्दल। पण त्यांनी ते आणायला पण आम्हाला 2 तास लावले, आणि त्याच्यात जे लिहिलेलं होतं त्याच्यात लिहिलेलं की जे टोईंगचे चार्जेस आहेत ते 8 तासांसाठी आहेत, 4,500, ते पण हे पर पर्सन 5,000 घेतात आमच्याकडून, कलेक्ट करतात। आणि त्याच्यानंतर आम्हाला ट्रॅफिकवाल्यांनी पण 1,500 फाईन लावले। तर आज माझी गाडी जी होती डी.वाय. पाटील कॉलेज समोर, त्याच्यावरती मला टोटल 6,500 रुपयाची फाईन आहे। तर मी स्टुडंट आहे, 5,000 रुपये ही खूप मोठी रक्कम आहे माझ्यासाठी, तर मी कुठून भरणार हे मला समजत नाही। आणि हे जे 5,000 फाईन आहे ही खूप जास्त आहे। 500 रुपये मी समजू शकतो की क्लॅम्पचे आहे, तर ते मी भरायला रेडी आहे, पण बाकीचे 4,500 टोईंगसाठी मी बिलकुल रेडी नाही। तर मला आता समजत नाही मी माझी गाडी फाईन भरून घरी नेऊ की तिथेच राहून देऊ आणि डम्पिंग यार्ड मध्ये टाकू की नाही। आज तिथे 15 ते 20 गाडींना क्लॅम्प लावलेले, आणि सगळे मुलं अक्षरशः एकदम रडायवरती आलेले, कारण 5,000 ही खूप मोठी रक्कम आहे। काय काय लोकांवरती एवढा ओरडून आणि एकदम रागाने हे प्रस्तुत केलेलं आहे। मग जावडेकर सर, जयंत जावडेकर सर आहेत, त्यांनी ओरडून आमच्याशी बोलले वगैरे। तर मुलांनी काय काय घाबरून एकदम हे केलंय, फाईन वगैरे भरून ते लोक त्यांची गाडी घेऊन गेले। तुमची मागणी हेच आहे की हे जे आहे हे आमच्यासोबत चुकीचं होत आहे। 5,000 म्हणजे हे सामान्य स्टुडंटसाठी खूप जास्त फाईन आहे, तर माझ्या हिशोबाने हे चुकीचं होत आहे आणि आमच्यासोबत अन्याय झाला, आम्हाला न्याय पाहिजे आणि हे बंद झालं पाहिजे हे सगळं जे पण आहे। आणि जे पण आहेत ऑथॉरिटी जसे की जावडेकर सर, त्यांच्यावरती क्वेश्चन उचलला पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।